काहीच मागे बघू शकता किती पाणी पडतो. इथे येऊ नका, इथं कधी पोलीस येतील आणि फटके बसतील आपल्याला. पण इथं आपलं पाण्याला लागेल आता, कारण की वेगळं पाणी इथे. बघतो सोरा यमक ना ऐकत डेंजर आहे तुम्ही. कुठलाच तुम्ही हा कुठे राहते का? मंडळी आता आपण ना बोरटपाड्याच्या नाक्यावरती ऐकायला लागलोय. हा समोर दिसतो आपल्या बोरटपाडा गाव आहे. इथं आपल्याला जायचे आता वॉटरफॉलला. तर आता आपण इकडे चौकशी करू पहिले वॉटरफॉलला जायला रस्ता कुठला आहे, कसं जायचं ते. त्यानंतर आपण पुढचा प्रवास करणार आहेत. आपण इथे पोरं जाणार इथं का माझं इस्लाम भाऊ. वॉटरफॉलला रस्ता कुठं नाही? नाही पुढे ना वॉटरफॉल कुठला? अरे पुढे ना त्या गावाच्या तोच का? अरे पुढे बघू शकता मंडळी. बोरटपाडा गाव आहे मंडळी. आपण ना बोरटपाडा गाव सोडलेलं आहे आणि पुढे आता चाललेलं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक राईट साईडला बघू शकता आपल्या राईट साईडला रोड दिसणार राहणारा. पुढे राहणार असेल आपण इथं राईट मारणार बोरटपाड्यावरला. हो म्हणजे बोर्ड पण लागलेला आहे स्वामी धाबा म्हणून. इकडं राईट मारून आपण आतमध्ये जातोय पुढे राहण गावाकडे. हा रोड पुढे आपल्याला नेरळमध्ये निघतो, कलमला जातो रोड हा. आपण इथं आता पुढे चाललेलो आहे. मला दाखवतो पुढे जाऊन. आता बघू शकता ही स्थानिक पोरं आहेत, यांच्या मागेच चाललेलं. आता ते बोलतात आम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो चला. बोलतात रस्त्यावरती गाड्या लागलेल्या असतील पण आमच्या मागे या बोलतात आम्ही तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय. आपण त्यांच्या मागेच जाऊ. इकडचा रस्ता बघा, रस्ता छोटा आहे पण मस्त की एकदम दोन साईडून झाडं वगैरे हिरवगार. रस्ता जास्त खराब येऊन झालं. इकडनं काय करायचं, सरकारचं आदिवासी भागामध्ये जास्त लक्ष नसतो. ग्रामीण भागामध्ये सरकारला फक्त सिटीमध्ये डेव्हलपमेंट करायचा असतो. ग्रामीण भागातल्या लोकांना काय त्रास होते त्यांनाच माहीत असतो. फक्त वोटिंग मागायला येतात लोक. असू दे आपला तो पाठ नाही. पण आपण आता जाऊ चला बघा मंडळी. बोरटपाडा सोडून आपण पुढे आल्यानंतर राईट मारतो. राईट मारल्यानंतर ना थोडंच आपण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर आहे ना 1 किलोमीटर पण नाही होणार. रस्त्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गाड्या लागलेल्या दिसणार आहेत. ॲक्च्युली इथे बोर्ड वगैरे नाही पण त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली लँडमार्क समजणार नाही. पण रस्त्यामध्ये अशा गाड्या लागलेल्या असतील बघू शकता इथे. आणि तिथं पण नामदेव स्मृती म्हणून फार्म हाऊसचं नाव लिहिलेलं आहे बघू शकता. तर इकडनं आपल्याला राईट मारायचे. मग पुढे गेला दाखवतो बघा मी. बघा इथं नामदेव स्मृती म्हणून एक प्लॉट आहे. प्लॉटच्या इकडनं आपल्याला राईट मारून आपल्याला आतमध्ये जायचे. कच्चा रस्ता इथं गाड्या तुम्हाला इथंच पार्किंग करायला लागणार आहेत. बाईक थोडीफार पुढे जाऊ शकते. तर आपण जाऊ इकडणार. समोर आपल्याला भरपूर साऱ्या बाईक लागलेल्या दिसत बघा पुढे आल्यानंतर. गर्दी तर बरीच दिसते आपल्याला इथं. पुढे जाऊन आता एन्जॉयमेंट करतो. रिक्षा पण लागलेल्या आहेत. जेव्हा टॉलकाच आला तर रिक्षा नंतर ती लागल्याच नाही. अरे बाबू चला आता आपण ना गाडी पार्किंग लावलेली आहे. आणि चिकट भरपूर झालेलं आहे. काय चिकट जास्त आहे का? जास्त चिकट आहे. अच्छा तिथे आहे ना अशी भरपूर जागा अशी ना चिकट झालेली आहे. तर ते माणूस पडू शकतो. काळजी घ्या. तिथे गाड्या लावल्या बाजूलाच. गाड्यामध्ये पुढे जायचं नाही. बघू आता काका पडलं त्यांनी घेतलं भेटणार काय काय नाही घेतलं. चला तुम्ही चालू मार्ग आला जवळच येत. गाड्या घे ना फसलेल्या गाड्या अडकून राहिलं दादा. ते बंद करून नका तशीच निघणार. बंद का तुला चालू निघणार नाही. विकास विषय ब्लॉक विकास विषय बघू शकता काहीच एकदम असा स्लिपरी भाग आहे. इथे येताना चांगले आपले ग्रीप ऑल शूज घालून येत जा. कारण की आम्ही तर स्लीपर घालून आलेलो आहे.
त्यामुळे आम्हाला माहिती काय अवस्था होऊ शकते इथे. चप्पल वगैरे घालून येण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते स्लिपरी बाग आहे, बसून पडू शकतो आपण. जायचे कुठं आता आम्हाला पण माहित नाही. आपण आले बरोबर आम्ही इथंच 2 रस्ते जागेत, म्हणजे काय तिथे कुठे इथंच निघत असतील काय, एवढं काय फिरत बसणार नाही, कुठे भट्ट करणार नाही आम्ही. आपण गाडी पार्किंग केली ना, तिथनं पुढे आल्यानंतर ना आपल्याला 2 रस्ते असतात. तर आपल्याला लेफ्ट मारायचे, कारण की राईट मारला तर आपण दुसरीकडे जाणार आहे. तर लेफ्ट मारून आपल्याला एक 10 मिनिटं पुढे चालत जायला लागतो. आणि भरपूर सारी लोक रिटर्न पण झालेले आणि आपण आता चाललेलो आहे. रस्ता तर बघू शकता, एकदम असं युनिक रस्ता इकडचा. त्या रस्त्याने आता आपण चाललेलो आहे. इंटरनॅशनल नॅशनल हायवे आहे का? बघा आपल्याला एक कोडा आल्यानंतर आपल्याला एक ना ओढा लागतोय. ओढा क्रॉस करून आपल्याला जायचंय. शुद्ध भाषेत ओढा बोलतात आणि आमच्या भाषेत बोलला तर वल बोलतात. वलावची आलोय असं बोलतात ना, वलाव. बघा वल आहे, पाणी मस्त की मजबूत आहे. पाणी मस्त गरम भरा करा. थंडी वाजली होती माझी. तुम्ही मजा करा नाही, मजा करा तुम्ही. परत पडलं बघ ते. पहिला ओढा आपण क्रॉस केलेला आहे, होऊ शकता. क्लिअर दिसतो ना, माहित नाही, पाणी पडतो इकडनं. आता आपल्याला दुसरीकडे पुढे जायचं. आता 15 मिनिटाचा आपला ट्रेक आहे. काय विषय आहे कल्ब्या? आहे का? अख्खा जंगल तोडून टाकला इथला. वाट लावली लोकांनी. लोकांनी तोडला का? लोकांनी नाही तोडलं रे, पण पॉवर लाईनिंग साठी तोडलंय रे. हा मग तेच ना, काय तर प्रोजेक्टसाठी मस्त तोडलेलं असतील. होऊ शकता. अख्खा माल आहे, मालच्या माल अख्खा तोडून टाकलाय, छाटून टाकलाय. गाईज बघू शकता, आपण नाही का पुढे आलेला आपल्याला एक ना मोठासा परिसर लागतो, माल लागतोय. त्या मालातून आपल्याला आहे ना पुढे आल्यानंतर आपल्याला परत सागाई झाडं लागतात. त्या झाडांच्या मधनं घुसायचे आपल्याला. थोडं जंगल भाग आहे, पण इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल, कारण की ना पाण्याचा आवाज असा जोरात येतोय. हां, पाण्याचा फ्लो चालू आहे, जोरात येतोय, जोर तसा आवाज येतोय. त्यामुळे आपण समजू शकतो की आपण बरोबर आलेलो आहे. आपण असा वाटायला खाली तर नदी दिसायला लागली आता आपल्याला. आता जायचं कुठे? इथे लोक नदी क्रॉस करून चाललेली आहेत. आपलं आलं बरोबर ना, काय गडबड, काय मॅटर आहे? पक्का पाण्याचं फ्लो आहे ग्लाईज. अरे बरोबर आलो. यस यस, आमचा रस्ता चुकणारच नाही ना कधी. आमचा अनुभव आहे ना, भांगा आहे. थोडीफार गडबड होते, थोडीफार गडबड होते, पण ठीक आहे ना. गाईज आपल्याला विजय पिल्ले भेटलेले आहे बदलापूर गांधी टेकडीचा विजय पिल्ल्या. गांधी टेकडीचा आहे का बदलापूरचा विजय पिल्ल्या? बाबा आहे रे, ब्लॉगर झाले तू तर. हा भाई बस का भाई, तुझी आधी काल बाबा. हा तो काय चाललं का तुम्ही? सगळं झालं का नंतर? पाणी बघा झालं वाटतं. अरे भीती वाटत पाणी काय. गाईज मी तर तुम्हाला एकच सल्ला देईन, पाणी जास्त पडत असेल ना तर इथं येऊ नका. अजून मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवला पण नाही,
पण पुढे आल्याने तुम्हाला समजेल आता मी का बोलतोय. तर चला अजून अजून खाली जाऊ आपण. तर तुम्हाला दाखवतो का त्या गोष्टी. अरे भीती वाटते का मी बघून डायरेक्ट भीती वाटते. काहीच दाखवू का मी रिझन काय गोष्टीचा. हे बघा नदीला ना किती पाणी आलेलं आहे आणि समोर बघा धो पडतोय पाणी. भेंडी का भीती वाटते बघायला. काय भीती वाटते इथं यावं का नाही. मी सिरियसली बोलतोय तर पाणी पितं असं पडत असं येऊ नका हो इथे. खूप असा प्रेशर मी पाण्याचा प्रवाह इथे एन्जॉयमेंट करायला भेटणार नाही काय नाही. ही लोक मजा करतात मस्त की जेवायला बसलं. कशी मजा करायची आता आपण इथं इथं. चला आता आपण पुढे जाऊ. काही आता कसं काय काय करायचं इथं कसं व्हायचं आणि काय करायचं यार. खूप बेकार पाणी आहे इथे. इथं पोलीस आला तर मारतील बघ. तिकडं झालेलं आहे रे. बघू शकता Oh my God! Enjoy, 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 enjoy. हा पाणी काय आहे बोललो ना पाणी असं बेकार रे. तो पडला बघ. काहीच मागे बघू शकता किती पाणी पडतो. इथे येऊ नका. इथं कधी पोलीस येतील आणि फटके बसतील आपल्याला. पण इथं आपलं पालायला लागेल आता कारण की बेकार पाणी इथे होऊ शकता. तांबड्या लागल्यांच्या पोचायचं. ही फुल मजा करायला आल्यात. फुल मजा करतो ती पोरा नाद नाही. काही जिंकण्यात आम्ही कल्टी मारतोय कारण की हे पाण्याचा प्रवाह ना अजून वाढत चाललेलं आहे. बघता पाण्याचा प्रवाह वाढत चाललेलं आहे त्यामुळे आम्ही थांबत नाही असतो. इथं आम्ही निघतो आता. तू मला उडी मार का उडी मार दाखव माझं. उडी मार दाखव जागेवरच मार मारशील ना. मागून घेतो ते नाही दोघं एका मागे. तू पण मारतो चल मारतस बघ तो सोरा यो बघ यो बघ ना ऐकत डेंजर आहे तुम्ही. कुठलाच तुम्ही हा कुठे राहता का. हायला खतरनाक आहे. तुम्ही गावाला आहेत का काय म्हणता ते. ओ वायला स्पिन झाला तो. स्पिनर आहे स्पिनर निघाला होतो. बघ रे तो त्याच्या रिवर्स मारला होतं. गाईज तुम्हाला आहे ना कुडेरान वॉटरफॉल यायचं झालं ना बदलावरवरनं डायरेक्ट तुम्हाला कुडेरांची बस भेटते. त्या बसला तुम्ही येऊ शकता. एक 35 ते 40 रुपये बसचं भाडं असणार आहे लालपरीचं. आणि जर तुम्हाला इको गाडी पण भेटते कालीपिली बोलतात तिला. ती पण तुम्हाला बोराटपाडापर्यंत सोडू शकते शेअरिंगमध्ये. आणि जो तुम्हाला डायरेक्ट करू शकता तर मला डायरेक्ट पण तुम्हाला गाड्या भेटणार आहेत. बदलावरनं भरपूर असं साधन भेटू शकतो तुम्हाला येण्यासाठी. तुम्ही सहज येऊ शकता कुडेरान वॉटरफॉलला. एन्जॉय करा गेला एन्जॉय. तर चला काय व्हिडिओचा शेवट इथंच करतो. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशा जास्त पाणी असेल पाण्याच्या ठिकाणी येऊ नका. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.